एकदम टीचरच वाटत एकदम टीचरच वाटते एकदम आली टीचर वाटते. चला आरसीसी पारे आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. पप्पूल्या नांदेडने टीमच्या विरोधात आरसीसी पारे शी मॅच आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढील मॅच असेल श्री गणेश आंब्याचा पाडा त्यांच्या विरोधात जय बजरंग सोनटक्के. आज सिनियर बी गटातील सामने आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा आई गावदेवी स्पोर्ट्स पिळंजे बुद्रुक, श्री गणेश मित्रमंडळ पिळंजे बुद्रुक यांच्या विद्यमानाने या स्पर्धेचे आयोजक नियोजक प्रायोजक एवन जोडी दयानंदजी पाटील आणि बावेजी म्हात्रे यांच्या आयोजनाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025. चला दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करा. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 या स्पर्धेचा हा सलगचा दुसरा दिवस. कालचा दिवस पूर्णपणे येणार बोरपाडा टीमने गाजवला होता. तर आज मात्र पाहूया संघ कोणता क्वालिफाय होईल. मात्र चला दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करा. आपण मॅचला सुरुवात करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. आणि त्या दरम्यान या ठिकाणी या पाहुण्यांचं देखील शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट आपण पाहतोय. सन्माननीय संदीपान सोनावणे API या गणेशपुरी पोलीस स्टेशन साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे.
RCC पहारे टीमचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर पप्पू इल्लावा नांदेडने टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला आपण सुरुवात करूया. अगदी अजून एक टफ फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम्स चांगल्या आहेत. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही टीम्समध्ये चांगली आहे आणि त्या कारणास्तव तुम्हाला एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय API गणेशपुरी पोलीस स्टेशन संदीपान सोनावणे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. सन्माननीय API गणेशपुरी पोलीस स्टेशन संदीपान सोनावणे साहेबांचं शुभ आगमन. एक डॅशिंग पर्सनॅलिटी अगदी दबंग स्टाईलने या ठिकाणी आपण पाहतोय त्यांची एंट्री झालेली आहे. आणि सोबतच या स्पर्धेचे मुख्य आयोजक दयानंद पाटील साहेब देखील त्यांच्या समवेत आहेत. टीम RCC पहारेचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिकेत विथ सनी, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर अथर्व येतोय. टीम RCC पहारेच्या बाजूने पहिले षटक फेकण्यासाठी पॉवर प्लेचं षटक पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल. चला मॅच ऑन ठेवा. मॅचला सुरुवात करा. गिरीश वालेन सर आमचे मुख्य पंच, स्पर्लेख पंच विक्रम नाईक सर, पंचांचा अधिकृत इशारा. मॅचला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी अथर्व सज्ज होतोय. षटकातील पहिला बॉल. गेम स्टार्ट. पहिलाच बॉल ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार सुरुवात त्या ठिकाणी. वैयक्तिक पहिला बॉल, या मॅचचा पहिला बॉल. जणू काही फलंदाज घरूनच सेटल होऊन आलाय की काय. टोकला त्याने त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. अनिकेतच्या बॅटमधून हा ब्लास्ट आपण पाहिला. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्यावर मात्र हा प्रहार झाला होता. एक चांगला प्रहार, चांगला फटका त्या ठिकाणी. 6 धावांच्या मदतीने या मॅचची सुरुवात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस प्ले अँड मिस. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, परंतु या वेळेस अथर्व सांगतोय एव्हरी डे इज नॉट अ संडे. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताला गेला. त्या बॉलवर मात्र कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. षटकार आणि त्यानंतर मात्र हे कमबॅक करत असताना फेकलाय अथर्वने हा निर्धाव चेंडू. अथर्व पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. बॅटची मोठी गडा. बॉल थोडा वेळा हवेत होता, क्षेत्ररक्षक दूर राहिले. सिंगल कंप्लीट. पॉइंट रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल सोबतच धावफलक 7 वर पोहोचलाय. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 हा दुसरा दिवस. आज संघ कोणता क्वालिफाय होईल, टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता राहील याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी मिळेल. काल मात्र येणार बोरपाडा टीमने संपूर्ण दिवस गाजवला होता. काही कमालीची फलंदाजी, कमालीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली होती. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू बाट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, परंतु अधिक उचली आणि त्या कारणास्तव पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलाय. सोबतच 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील अर्थातच पहिला बाउन्सर टाकून झाला या षटकातील. आणि पुन्हा एकदा ही चुकी जर असली तर काही वेगळा इशारा जरूर पाहायला मिळेल. बीट केले फलंदाजाला, संपर्क नाही आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज अथर्वच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम RCC पहारे मध्ये हर्ष. पहिली विकेट फलंदाज बाद. सन्माननीय शिवराम कोकाडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपला देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी पाहतोय. पहिली विकेट अथर्वने काढली त्या ठिकाणी. पुढचा बॉल. या बॉलेस देखील अव्वत असं संपर्क नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी कॉलिंग जी आहे ती चांगली झाली होती. तालमेल चांगलं पाहायला मिळाला. बॅकअप, हे बॅकअप आपण पाहू शकता. ओव्हर थ्रो नंतर अगदी लहान मुलगा त्या ठिकाणी आहे, त्याच्या माध्यमातून हे चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. नवा आहे परंतु छावा आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 10 कदम 10 धावा धावफलकावर आहेत. आपण हे टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता, जे चित्र ड्रोनच्या माध्यमातून कव्हर केलं गेलं होतं. UCN लाईव्ह ऑपरेटर रुपेश ठाकरे, विजय पाटील प्रोप्रायटर वडघर यांचं हे UCN लाईव्ह आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. अगदी मैदानाचं काय सुंदर चित्र या ठिकाणी कैद केलं गेलंय. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिलं षटक अथर्वने हाताळलं. 10 धावा खर्च करत एक विकेट देखील घेतली आहे. तर आता मात्र पॉवर प्लेचं बंधन संपलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं, फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर करण आलाय. पाहूया करण रन किती खर्च करेल, कारण पहिल्या षटकामध्ये सुरुवात तर चांगली, पहिल्याच बॉलवर षटकार आणि त्यानंतर कमबॅक भरपूर चांगलं झालं होतं. या वेळेस जोरदार अपील, पंच संमत नाहीयेत. यस, ज्यावेळेस पायचीची अपील होते ना, त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासत असतात. आणि यावेळेस आमचे पंच विक्रम नाईक सर त्या ठिकाणी दर्शवतात हाईट फॅक्टर, आणि त्या कारणास्तव सुरक्षित आहे त्या ठिकाणी अनिकेत. टीम RCC पारेला 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. त्यांचा 12th मान या ठिकाणी नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे. वेग, परिवर्तन, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्या अति महत्त्वाच्या आहेत. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतात. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. अनिकेतचा झेल सोडणं हे कदाचित RCC पहारे टीमला महाग पडू शकतंय.
कारण अनिकेतकडे ती क्षमता आहे, मोठे फटके सातत्याने खेळत असतो. नक्कीच त्याला जीवनदान देणं कदाचित महाग पडेल, परंतु अनिकेतला संधी मिळाली आहे, त्या संधीचं पुन्हा एकदा सोनं खरेल का पाहूया. षटकातील पुढचा बॉल, अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न, बॅट आधीच फिरवली होती, संपर्क पाहायला मिळत नाहीये. अगदी फिंगर रोल केल्या होत्या, वारंवार बॉलला मात्र बाहेरच्या दिशेने वळवलं जात आहे. करणच्या माध्यमातून रन कमी खर्च केल्या गेल्यात, चांगली गोलंदाजी या बॉलर्स देखील. अजून एक बॉल चांगला आहे त्या ठिकाणी, प्लॅन मिस, चेंडू निर्धाव. या षटकातील हा चौथा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. अतिशय कमालीचं षटक त्या ठिकाणी फेकलं गेलं. करणच्या माध्यमातून रन मात्र खर्च केल्या गेल्या नाहीयेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला, 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 13 धावा. नक्कीच आपण व्यासपीठावर वळूया. मित्र, आपल्यामध्ये उपस्थित आहेत API गणेशपुरी पोलीस स्टेशन संदीपान सोनावणे साहेब. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा, एक दिलदार व्यक्तिमत्व. मित्र, अगदी दबंग स्टाईल आपण पाहतोय. आजवर तुम्ही जे चित्रपटात पाहिलं ते मात्र या ठिकाणी तुम्हाला रिअल पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता, शुभ सन्मान त्यांचा या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दयानंद पाटील भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. सन्माननीय संदीपान सोनावणे साहेब, अगदी दबंग अंदाज त्यांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय शिवराम कोकाटे साहेब. साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा A1 जोडी आपणास विनंती करतोय, दयानंद पाटील आणि सोबतच भावेश म्हात्रे, द मॅन बिहाइंड शो, त्यांच्या माध्यमातून हा पुढील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना देखील आपण मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. हे आपण पाहू शकता, आकर्षक सन्मान चिन्ह. ज्या वेळेस या ट्रॉफीकडे पाहिलं जाईल त्या वेळेस त्यांना या स्पर्धेची आठवण येईल, यात काही शंका नाही आहे. वली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे आणि षटकातील पहिल्याच बॉलवर आलाय चौकार फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरून फिरवली गेली, बॉल मात्र अगदी खाली राहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू, सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. मयूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी तर समोर आपण विल्ला पाहतोय. या बॉलेस देखील यास अगदी मधल्या यष्टीवर पकडलं गेलंय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन. अठरा धावा धावफलकावर आहेत. यस, आज क्रिकेट जे आहे ना तर भरपूर फॉरवर्ड झालंय. तुमची ड्रेसिंग कंपल्सरी असायला हवी, सोबतच तुमचा 12th मॅन असणं देखील गरजेचं आहे. आणि आता 2 धावांचा पायनेंटीचा सामना तुम्हाला करावा लागतोय आणि तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळाला. RCC पहारे या टीमला मात्र 2 धावांचा पायनेंटीचा सामना करावा लागलाय. ज्या 2 धावा आम्ही पप्पू 11 नांदेडने टीमला ॲड केल्यात. धावा झाल्या आहेत 18. मयूर षटक क्रमांक 3 फेकतोय.
नवीन फलंदाज अजय आलाय. पाहूया अजय कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे बलत आहेत. दोन्ही हात समांतर. धाव मिळेल ती अव्वांतर. अव्वांतर धावेच्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचलाय. वेग भरपूर आहे मयूरकडे, परंतु वेगावर नियंत्रण आणि दिशेवर नियंत्रण या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदी महत्त्वाच्या आहेत. आमच्या कॅमेरा एंडकडनं षटकातील पुढचा बॉल. मयूर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस दांडी 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 गुल त्रिफलाची फलंदाज बाद. यष्टी दाखवली बघ मी ती वाकवली असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्री गणेश अंबाचा बाडा विपक्ष जय बजरंग सोनटाके. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर टॉससाठी या. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा टीम पारे आपण पाहतोय. नक्कीच तुम्हाला प्रयत्न तर ते अधिक करावेच लागतील, कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. आणि ही स्पर्धा जी आहे ती नॉकआउट आहे. सो प्रत्येक विजय हा तुम्हाला अति महत्त्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर प्रत्येक मॅच जी आहे ती तुम्हाला जिंकावी लागेल. नवीन फलंदाज नितेश. मयूर चांगली गोलंदाजी करतोय. षटकाची सुरुवात 4 धावांसोबत झाली होती आणि त्यानंतर मात्र कमबॅक जे आहे ते कमालीचं झालंय. पाहूया नितेश आपल्या संघाला आवरेल का, आपल्या संघाला सावरेल का. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा दुष्काळात 13वा महिना. व्हाईट बॉल सोबतच बॉल निघून गेलाय या लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोफतच्या पाच जावा पंजा. एक खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूपासून टीम पप्पी लवण नांदिटण्यासाठी आल्यात 5 धावा. 5च्या मदतीने धावफलक 24 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस खोलवर टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे, परंतु पंच संमत नाही आहेत. बॅट कट होतं. सिंगल मिळाली आहे त्या ठिकाणी. यस बॅट कट नव्हतं त्या ठिकाणी. अगदी लेट पण थेट डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. चांगला बॉल त्या ठिकाणी फेकला गेला होता मयूरच्या माध्यमातून, परंतु लेग स्टिक मिस करत होता चेंडू. एक चांगला डिसिजन त्या ठिकाणी गिरीश वालन सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या बलेस देखील पुन्हा एकदा जोरदार अपील. त्याच टप्प्यावर ही गोलंदाजी. अजून एक चांगला बॉल. शरीराचा वेध घेणारा चेंडू. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 26 धावा धावफलकावर. नक्कीच त्या दरम्यान आमचे पाहुणे सन्माननीय संदीपान सोनावणे साहेब आपण आलात या स्पर्धेला. अगदी तुमच्या येण्याने 4 चांद लागले. खूप खूप आभार. सन्माननीय दत्ता पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक. साठी या नेक्स्ट मॅच श्री गणेश अंबाचा बाडा विपक्ष जय बजरंग सोनटाके. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लवकरात लवकर टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. शेवटचा अंतिम षटक.
ऑसिम या वेळेचा बॉल स्क्वेअर लेगला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का? जरूर हा प्रश्न अनिकेतला विचारला जाईल. सिंगल कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर मात्र डबलचा प्रयत्न. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 हा दुसरा दिवस. RCC पहारे विपक्ष पप्पू 11 नांदेडने हे मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम षटकातील 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर आपल्याला समजेल की टार्गेट जे आहे ते किती धावांचं असेल. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 27. 27 धावा धावफलकावर आहेत. ऑसिम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न टॉप एज लागला होता मात्र फर्स्ट स्लिपमध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल कंप्लीट. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे. श्री गणेश अंबाचा बाडा जय बजरंग सोनटक्के. अर्थातच अजून एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. नितेशच्या बॅट मधून काय दमदार फटका पाहायला मिळालाय. या वेळेस मात्र दिशा चुकीची आहे. या सिंगल कंप्लीट आणि बॉल जो आहे तो वाईट बॉल. 1+1 2 धावा मिळतील त्या ठिकाणी. षटकार आणि षटकारानंतर मात्र थोडी लय बिघडली आहे आसिमची. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र धावसंख्या चांगली पाहायला मिळते कारण 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलवर एका दुसरा मोठा फटका आला तर एक चांगलं टोटल तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळेल. असीम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटला आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी देखील कंप्लीट. 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळते दोघा फलंदाजांमध्ये ऋषिकेश आणि नितेश. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टॉपेज लागलाय. अगदी सरळ साधा सोपा झेल यष्टीरक्षकासाठी. फलंदाज बाद.
षटकार जरूर लागला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असीमच्या माध्यमातून झालाय. षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी दर्शन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सबमिट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती 38 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 39 39 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र या 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे बोलूया. श्री गणेश अंबाचा पाडा विपक्ष जय बजरंग सोनटक्के या 2 टीममध्ये पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल आणि या टॉससाठी मी तुम्हाला घेऊन चालतोय ज्या ठिकाणी द व्हॉइस ऑफ पिलंजे आमचे परम मित्र लोकल बॉय सुनील पाटील सज्ज आहेत. धन्यवाद व्हॉइस ऑफ भिनार संदीपजी बकारे सर. श्री गणेश अंब्याचा पाडा टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग सोनटक्के टीमचा कॅप्टन. जय बजरंग सोनटक्के टीमचा कॅप्टन विराज शेलार इथे उपस्थित आहेत. श्री गणेश अंब्याचा पाडा टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. श्री गणेश अंब्याचा पाडा टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. धन्यवाद. श्री गणेश अंब्याचा पाडा टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण उपस्थित झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहत असाल तर मैदानाच्या भेटीला त्वरित या. जय बजरंग सोनटक्के टीम उपस्थित झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. टीमचे कॅप्टन विराज शेलार हे उपस्थित झाले त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्यात 38 39 टार्गेट. तर आपण पहिल्या सत्राचा विचार केला तर 38 धावा बनवल्यात 39चं टार्गेट आणि सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीची जोडी आपण पाहतोय असीम आणि करण ही सलामीची जोडी.
गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेक. डावखुर आताचा गोलंदाज सज्ज झालाय. पहिलं षटक सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेस ऑन साइडला विकेटच्या मागे फाईन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर पहिला वार. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. पहिल्याच बॉलवर पहिला वार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना आपण पाहिला. पहिला वार लाख मोलाचा. पहिला 4 खूप महत्वाचा. यावेळेस दुसरा चेंडू, तोही चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार. धन्यवाद. 2 चेंडूवर 2 चौकार आले. धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. सुरुवात दमदार पाहायला मिळते बॅटर असीमच्या माध्यमातून. अभिषेक आतापर्यंत मागणा ठरलाय, मात्र कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 9 अंकावर. 39चा चेस. 3 चेंडूमध्ये 9 बनवल्या गेल्यात. तर आपण विचार केला तर 21 मध्ये अजून 30 धाब्यांची आवश्यकता. सुरुवात चांगली झाली आहे, मात्र गोलंदाजाला इथून मात्र कमबॅक करावा लागेल. डावखुऱ्याचा बॅटर करण यावेळेस स्ट्राइक एंडला. यावेळेस आडव्या बॅटना क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. हाईल धमाका ब्लास्ट. मनसे षटकार 6. जाऊन पोहोचलंय भरारी घेत असताना 15 या अंकावर. यावेळेस चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. चांगला झेल. फलंदाज होईल पेल. जावं लागेल करणला मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. ज्या पद्धतीने धावा येत होत्या, परंतु जीवनात कधी खचून जायचं नाहीये, कारण वेळ सगळं बदलते. त्यासाठी फक्त संयम असावा लागतो आणि संयम दाखवला गोलंदाजाने. पुढच्याच बॉलवर विकेट मिळवली गेली. अभिषेक गोलंदाज आपण पाहतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार खालाय, 1 सिंगल आली आहे, मात्र 5व्या चेंडूवर गडी बाद केलाय. वार पलटवार क्रिकेटच्या मैदानात सातत्याने होत असताना आपण पाहिले तर वार झाले, त्यानंतर पलटवार गोलंदाज पाहायला मिळाला विकेटच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज अभिषेक या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस फुलटॉसला मात्र पाठ
पाठवलं गेलंय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. हा येतो धमाका, हा येतो ब्लास्ट. 6 षटकार. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत 21 आणि जी चौथी मॅच होती श्री गणेश आंब्याचा पाडा विपक्षात जय बजरंग सोनटके. तर या मॅच मध्ये जय बजरंग सोनटके टीमला पुढे चाल दिली जाते. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर विपक्षात जय बजरंग सोनटके. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस करण्याकरिता. पेनल्टी कोणाला आहे? धन्यवाद. तर आपण पाहतोय शुभ आगमन होत असताना LIC एजंट अनिल मधुकर पाटील यांचं शुभ आगमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत केलंय बॅटरने अनिल पाटीलचं चौकारानं. चौकाराच्या बढतीनं धावपलक पुढे जात असताना आपण पाहतोय 25. गोलंदाज अजय याच्या पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक सिंगच्या बॅटमधून येणारा हा चौकार, तिसरा चौकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करत असताना 39चा चेस चांगल्या पद्धतीचं राहिले आतापर्यंत. कमालीची बॅटिंग केली आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू दूर राहिला बॅटर पासून आणि त्याचंच कारण बनलं डॉट चेंडू. गोलंदाज अजय पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर सिमच्या विरोधात. यावेळेस ऑन साईडला टर्न करत असताना स्वेरले क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. डीपमधून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगलच्या बढतीनं धावपलक पुढे जात असताना आपण पाहतोय 26. एक गड्याचं पतन झाले आणि धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप तयार करत असताना आपण पाहतो हे दोन्ही बॅटर. यावेळेस उचली घेणारा हा चेंडू डॉटच्या स्वरूपात. बाकीचं काम केलं यष्टीरक्षक अनिकेत शेलार. पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. तर मात्र समीकरण पाहिलं तर इथून 14 चेंडू 13 धावा. साधं आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा स्ट्रोक कॅच होता. आल्यानंतर काटपीट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस थोडं फंबल झालं आणि त्याचंच कारण बनलं एके धावेचं रूपांतर दुसरे धावेमध्ये करत असताना बॅटर. धावसंख्या इथून मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न, घातकी प्रयत्न आणि विकेटचं इथे मात्र होईल पतन.
गोलंदाज अजय पुढे चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार हा येईल मनसे षटकार 6 काय स्ट्रोक लगावला गेलाय कुठला टेक तमाशा देख 6 धावा पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता तेव्हाच मोहर उमटली होती 6 धावेची ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे झोकून दिलं होतं या चेंडू मागे खूप छान टेलिकास्ट दाखवलं जात आहे युसीन लाईव्ह च्या माध्यमातून यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या मध्ये क्षेत्ररक्षकाचं एके धावेने धावपलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 35 यावेळेस अक्रॉस द लाईन यावेळेस संधी होती क्षेत्ररक्षकाला चेंडू पर्यंत पोहोचले गेले होते परंतु झेल सुटला त्यानंतर मात्र 2 धावेमध्ये परिवर्तन करत असताना धावसंख्या 2च्या बढतीनं 37-37 आता मात्र 2 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता यावेळेस अक्रॉस द लाईन खाली क्षेत्र निवडला गेलाय चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या जवळ जाऊन थांबलाय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत 2 धावेने विजय संपादन केला जातोय आरसीसी पारे टीम अभिनंदन हार्ड लक टू पप्पू इलन नांदेडने हार्ड लक टू अनिकेत शेलार अभिषेक अजय ऋषी तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर अंतिम चेंडूवर चौकार लगावत असताना विजय संपादन केलं गेलं आणि मॅचचा हिरो तर आपण पाहू शकताय 14 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये आपल्याच विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ मराठीपाडा इथे भव्य लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य राजूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य लोकार्पण सोहळा खऱ्या अर्थानं आपल्याला 14 आणि 17 मार्च या दरम्यानमध्ये पाहायला मिळणार आहे सर्व शिवभक्तांना विनंती असेल आपण आवर्जून या कालामध्ये तिथे भेट द्या त्या भव्य लोकार्पण सोहळ्याला उपस्थित दाखवा आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर हे भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजचं मंदिर महाराष्ट्रातलं पहिलं चला पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विपक्षात जय बजरंग सोनटक्के दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस करण्याकरिता तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच तर गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना 14 धावा त्याच्या बॅट मधून आल्या 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला तो आसिम ठरलाय या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच
असीम आपण यायचे सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. उपस्थित दत्ता पाटील जिंना मी विनंती करतोय आपण सामनावीराचा जो किताब आहे तो देऊन सन्मानित करायचंय. असीम या खेळाडूला खूप चांगला खेळ राहिला, अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये राहिली, त्याला आपण सन्मानित करत आहोत. असीम तुला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण टॉस करत आहोत. मोरया स्पोर्ट सूर्यानगर बी पक्षात जय बजरंग सोनटक्के.